नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी वैभव कांबळे स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. दिवाळी हा सण बहुतांश लोकांसाठी खूप आवडता सण असतो. हा जो सण आहे तो असतो रोषणाईचा, फटाक्यांचा, नवीन गोष्टी खरेदी करण्याचा, आनंदाचा असा सण असतो आणि माझ्यासाठी तर खास करून मला हा खूप आवडीचा सण आहे. कारण एक तर सुट्टी मिळते, बोनस मिळतो आणि रोषणाई मला फार आवडते. लहानपणी फटाकेसुद्धा आवडायचे. फराळ खायला मिळतो आणि अशा प्रकारे संपूर्णपणे आनंदाचा सण असतो. तर या दिवाळीला आम्ही म्हणजे मी, माझी बायको समिधा आणि माझा भाचा प्रथमेश आम्ही तिघे गेलो होतो सोलापूरला. सोलापूरला माझी बहीण राहते संजू. तिच्या घरी आम्ही ही दिवाळी साजरी करायला गेलो होतो आणि ही दिवाळी तिकडे आम्ही खूप आनंदाने साजरी केली. आणि त्याशिवाय या सुट्टीमध्ये आसपासचे असलेली देवस्थाने, प्रसिद्ध देवस्थाने आम्ही पाहिली. म्हणजेच सोलापूर येथील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर, तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे मंदिर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मठ आणि अक्कलकोट सोलापूर हायवेवर लगत असलेले श्री पंचमुखी महादेवाचे मंदिर. हे थोडं कदाचित तुम्ही फार पाहिलं नसेल, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि मंगळवेढा येथील श्री गणपती मंदिर, तेही फार लोकांनी पाहिलं नसेल, तेही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप प्रसिद्ध असं पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर आणि चंद्रभागा नदी, या सर्व गोष्टी आम्ही सिरीजमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर हा या सिरीजमधला पहिला भाग आहे जो आम्ही दिवाळी साजरी केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही आता एन्जॉय करा. दिवस पहिला. स्थळ सोलापूर, माझ्या बहिणीचे घर. तो मंडळी इकडे दिवाळीचा फराळ केलेला आहे आमच्या बहिणीने, संजूने.
तर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत, चकली आहे, करंज्या आहेत, लाडू आहेत, बेसन लाडू आहे, या गोड शंकरपाळ्या आहेत, पोहा चिवडा आहे आणि हा जाड्या पोह्याचा चिवडा आहे आणि हा चहा मी घेतलेला आहे. आणि ही जी ताई आहे हिने बनवलेलं आहे आणि मी बहुतेक पदार्थ आहेत ते टेस्ट केलेले आहेत. सर्व एकदम मस्त झालेले आहेत. शंकरपाळ्या खुसखुशीत आहेत, या टेस्टी आहेत, या पण चकल्या पण खुसखुशीत आहेत आणि करंज्या एक नंबर झाल्या आहेत. मला करंज्या फारशा आवडत नाहीत पण या मला खूप आवडलेल्या आहेत. आणि पोह्याचा चिवडा मला फार आवडत नाही पण मी बघणार, टेस्ट करणार कसा आहे. हा अजून टेस्ट करायचा बाकी आहे आणि बेसन लाडू टेस्ट करायचा बाकी आहे आणि रवा लाडू छान झालेला आहे. आणि ही बायको बसलेली आहे आणि बायको पण आता सांगेल काय काय खातेस. सगळेच पदार्थ चांगले झाले. बेसन लाडू खाल्लास? बेसन लाडू तर चांगलाच लागतो. असं थोडी असतं. तर मी टेस्ट करतो. बेसन लाडू पण मस्त झालेला आहे, ना जास्त चिकट ना जास्त सुका, एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि हे जे सगळे पदार्थ आहेत ते लग्नाच्या अगोदर मी तिला शिकवलेले आणि तिने ते सर्व जी शिकवण तिला मी दिलेली ते सगळं तिने विसरलेले नाही, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि असंच तू यापुढेही फराळ करत राहा आणि लोकांना खुश करत राहा, हेच माझी इच्छा आहे. आणि मी दिलेली शिकवण तू विसरू नको कधीही. आणि चला आता मी या फराळाचा आनंद उपभोगतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा शेवटपर्यंत. तिथे मामीकडे बघून 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. अरे सूर्यनमस्कार मागे पुढे बापरे कर की असं करून असं करायचं, खाली वाकायचं. अरे थांब ना. एक पाय पकडतात ना. व्यायाम आधी सूर्यनमस्कार दाखव ना, ती व्हिडिओ काढते. सूर्यनमस्कार मी सूर्यनमस्कार केला. तसं नसतं, पूर्ण झोपून आपण करत नाही का सूर्यनमस्कार. ते पायवरती करून प्रकाश येऊ दे. हा बघ पूर्ण वरती असं असं कर. हे बघ इकडे इकडे असं बरोबर, तिकडे तिकडे पाय कर. तुझा चेहरा दिसला पाहिजे ना. तुला नाही असलं त्याला असले मी. चेहरा दिसला पाहिजे. मला हसते बघ कशी मामाला हसते, तुला कोण नाही हसत. बघ चेहरा दाखवला गेली. दुसरं काय नाही. डोकं टेकवायचं बरोबर. मग आता पुंगावर करायचं. तेव्हा साधाने केलं तसं कर पुंगावर पूर्ण गुडघे. हा आता एक पाय पुढे, दुसरा पाय पुढे. हा आता वरती परत मागे. नमस्कार. बस व्हेरी गुड. वार्ता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची शोभे माळ मुक्ताची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव.
Conquer roots with the rebel vibe. Somehow life I'm born to rise. शिवबाचं माझ्या नसात वाजतं. Each new vlog माझं स्वप्न बोलतं. I don't fake, I just create. Every fall makes me elevate. मराठी माती भावातूनचं भरारी. Destiny's mine, full responsibility carried. संभव लाईफ झालं तुझ्या